नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं जीके कट्टा आपल्या YouTube चॅनलवरती। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आज खूपच इंटरेस्टिंग क्वेश्चन्स आज पाहणार आहोत, जे की अयोध्या राम मंदिराबद्दलचे आहेत। टॉप 30 प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल। आणि हे प्रश्न खूपच परीक्षांमध्ये येणाऱ्या सुद्धा विचारले जाऊ शकतात। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर पाहूया आपण पहिला प्रश्न। अयोध्या राम मंदिराचे स्थान काय आहे? ए वाराणसी, बी अयोध्या, सी मथुरा, डी हरिद्वार। उत्तर माहिती असल्यास कमेंट करून नक्कीच सांगा। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी अयोध्या। पुढील प्रश्न आहे, अयोध्या राम मंदिरातील भक्तीचे मध्यवर्ती व्यक्तिमत्व कोणाला मानले जाते? ए भगवान श्रीकृष्ण, बी भगवान राम, सी भगवान शिव, डी भगवान हनुमान। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी भगवान राम। पुढील प्रश्न आहे, अयोध्या राम मंदिराजवळून कोणती नदी वाहते? ए यमुना नदी, बी गंगा नदी, सी सरयू नदी, डी गोदावरी नदी। आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी सरयू नदी। पुढील प्रश्न आहे, अयोध्या राम मंदिराचा पायाभरणी समारंभ कधी झाला? ए 2019, बी 2020, सी 2021, डी 2022। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी 2020। पुढील प्रश्न आहे, अयोध्येतील वादग्रस्त भूमीशी कोणती ऐतिहासिक घटना संबंधित आहे? ए पानिपतची लढाई, बी जालियनवाला बाग हत्याकांड, सी बाबरी मशीद पाडणे, डी भारत छोडो आंदोलन। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सी बाबरी मशीद पाडणे। पुढील प्रश्न आहे, अयोध्या राम मंदिराची वास्तुशैली काय आहे? ए गॅथिक, बी क्लासिकल, सी नगारा, डी आधुनिकतावादी। तर या प्रश्नाचे उत्तर आहे सी नगारा। पुढील प्रश्न आहे, अयोध्या राम मंदिराची पायाभरणी कोणी केली? ए नरेंद्र मोदी, बी लालकृष्ण अडवाणी, सी अटल बिहारी वाजपेयी, डी राजनाथ सिंग। या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए नरेंद्र मोदी। पुढील प्रश्न आहे, अयोध्या राम मंदिराला किती घुमट आहेत? ए 1, बी 2, सी 3, डी 4। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए 1। पुढील प्रश्न आहे, अयोध्या राम मंदिराच्या उभारणीसाठी जबाबदार असलेल्या ट्रस्टचे नाव काय आहे? ए राम जन्मभूमी न्यास, बी अयोध्या मंदिर ट्रस्ट, राम सेवा समिती, डी श्री राम फाउंडेशन। उत्तर ए राम जन्मभूमी न्यास। पुढील प्रश्न आहे, कोणते महाकाव्य भगवान रामाच्या जीवनाशी संबंधित आहे? ए रामायण, बी महाभारत, सी भगवद्गीता, डी विष्णू पुराण। उत्तर आहे ए रामायण। पुढील प्रश्न आहे, अयोध्या राम मंदिराजवळ असलेल्या पवित्र जलकुंभाचे नाव काय आहे? ए यमुना नदी, बी सरयू नदी, सी गंगा नदी, डी गोदावरी नदी। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी सरयू नदी। पुढील प्रश्न आहे, अयोध्या राम मंदिरात कोणता सण मोठ्या उत्सवात साजरा केला जातो? ए दिवाळी, बी होळी, सी ईद, डी ख्रिसमस। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए दिवाळी। पुढील प्रश्न आहे, अयोध्या राम मंदिराचे शिल्पकार कोण होते? कार्बुझियर, बी विश्वकर्मा, सी चंद्रगुप्त मौर्य, डी बाबर। योग्य उत्तर आहे बी विश्वकर्मा। पुढील प्रश्न आहे, अयोध्या राम मंदिराच्या बांधकामासाठी कोणती सामग्री वापरली गेली? ए संगमरवरी, बी ग्रॅनाइट, सी वाळूचा खडक, डी चुनखडी। योग्य उत्तर आहे सी वाळूचा खडक। पुढील प्रश्न आहे, अयोध्येतील रामलल्लाच्या नव्या मूर्तीची उंची किती आहे? ए 41 इंच, बी 55 इंच, सी 61 इंच, डी 51 इंच। योग्य उत्तर आहे डी 51 इंच। पुढील प्रश्न आहे, अयोध्येतील मूळ मंदिर राजाने बांधले असे मानले जाते? ए राजा दशरथ, बी राजा जनक, सी राजा हरिश्चंद्र, डी राजा रावण। तुमची
या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए राजा दशरथ। पुढील प्रश्न आहे अयोध्या जमीन वादावर भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल कोणत्या वर्षी जाहीर केला? ए 2017, बी 2018, सी 2019, डी 2020। योग्य उत्तर आहे डी 2020। पुढील प्रश्न आहे अयोध्येतले राम जन्मभूमी स्थळाचे महत्व काय? ए भगवान श्रीकृष्णाचे जन्मस्थान, बी भगवान रामाचे जन्मस्थान, सी भगवान शिवाचे जन्मस्थान, डी भगवान विष्णूचे जन्मस्थान। योग्य उत्तर आहे बी भगवान रामाचे जन्मस्थान। पुढील प्रश्न आहे 20व्या शतकाच्या उत्तरार्धात अयोध्या राम मंदिराच्या उभारणीच्या आंदोलनाचे नेतृत्व कोणी केले? ए महात्मा गांधी, बी जवाहरलाल नेहरू, सी लालकृष्ण अडवाणी, डी सरदार पटेल। योग्य उत्तर आहे सी लालकृष्ण अडवाणी। पुढील प्रश्न आहे मूळ रामायण कोणी रचले होते? ए ऋषी वाल्मिकी, बी तुलसीदास, सी संत एकनाथ, डी अनहिनंद। तुमचे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ए ऋषी वाल्मिकी। पुढील प्रश्न आहे लक्ष्मण हा कोणाचा अवतार मानला जातो? ए भगवान विष्णू, बी भगवान शिव, सी भगवान ब्रह्मा, डी शेषनाग। तुमचे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी शेषनाग। पुढील प्रश्न आहे वनवासात भगवान राम, लक्ष्मण आणि देवी सीता जिथे राहिले त्या जंगलाचे नाव काय होते? ए अरण्य, बी अरण्यक, सी दंडकारण्य, डी कर्ण। योग्य उत्तर आहे सी दंडकारण्य। पुढील प्रश्न आहे रावण खालीलपैकी कोणाचा भक्त होता? ए विष्णू, बी ब्रह्मा, सी शिव, डी वरील पैकी नाही। योग्य उत्तर आहे सी शिव। पुढील प्रश्न भगवान रामाच्या वडिलांचे नाव काय होते? ए शालिशुका, बी नहपाना, सी राजाधिराज, डी दशरथ। तुमच्या या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी दशरथ। पुढील प्रश्न आहे भावार्थ रामायण कोणी लिहिले आहे? ए माधव कंदली, बी एकनाथ, सी कृतिबा, डी बुद्ध रेड्डी। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी एकनाथ। पुढील प्रश्न आहे रामचरितमानसचे खालीलपैकी कोणते भाग आहेत? ए बालकांडा, बी अरण्यकांड, सी किष्किंधाकांड, डी वरील सर्व बरोबर आहेत। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी वरील सर्व बरोबर आहेत। पुढील प्रश्न आहे राजा म्हणून भगवान रामाने कोणत्या शहरावर राज्य केले? ए अयोध्या, बी लंका, सी मिथिला, डी किष्किंधा। तर तुमच्या या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ए अयोध्या। पुढील प्रश्न आहे भगवान रामाची पत्नी कोण आहे? ए सीता, बी राधा, सी द्रौपदी, डी पार्वती। तर योग्य उत्तर आहे ए सीता। पुढील प्रश्न आहे अयोध्येचे जुने नाव काय होते? ए फैजाबाद, बी साकेत, सी अवंतिका, डी राघव, जी पुरा। योग्य उत्तर आहे बी साकेत। पुढील प्रश्न आहे भगवान रामाचा एकनिष्ठ आणि एकनिष्ठ वानर साथीदार कोण आहे? एक हनुमान, बी सुग्रीव, सी जांबवन, डी वाली। तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ए हनुमान। तर तुम्हाला आजचे प्रश्न कसे वाटले कॉमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगायला विसरू नका आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये। धन्यवाद।